नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हिंदू कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। धन्यवाद। शिवराज संघाचं हे कार्य समाज सेवेचं घेतलेलं व्रत अविरत चालू राहू आणि त्यांना समाजातील मान्यवरांकडून अशीच प्रेरणा मिळत राहू, आर्थिक स्वरूपाची मदत मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि उपस्थितीबद्दल उपस्थिती या ठिकाणी जास्त आहे। वर्षा नरेंद्र जाधव आहे, कृषी विद्यार्थिनी आहे। रीतिमा महेश तुमाले, नंतर रीतिमाई या ठिकाणी आहे। पुढचं नाव आहे अथर्व नितीन परदेशी। अथर्व सत्कार नक्की पूर्वा गोष्टीचे कोणी प्रतिनिधी व आयुष्य विशाल परदेशी आल्याने पूनमच्या देहांत 83.6 रुपया आपण स्वतः आल्याचा किंवा प्रतिनिधी असेल तर पुढील गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय। यश करणसिंग पवनावर उपस्थिती या ठिकाणी जास्त आहे। वर्षा नरेंद्र जाधव आहे, कृषी विद्यार्थिनी आहे। रीतिमा महेश तुमाले, नंतर रीतिमाई या ठिकाणी आहे। पुढचं नाव आहे अथर्व नितीन परदेशी। अथर्व सत्कार नक्की पूर्वा गोष्टीचे कोणी प्रतिनिधी व आयुष्य विशाल परदेशी आल्याने पूनमच्या देहांत या वर्गांसाठी या सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवंत सन्मान पुरस्कार दिला जात आहे। सर, जो पुरस्कार तुम्ही देता तो कोणत्या स्वरूपात असतो? तो प्रमाणपत्र असतं, गुलाबाचं फूल असतं आणि मूर्तिचिन्ह मोठं असतं, महाराजांना यांचं। आणि तो आदर्श एक महापुरुषाचं त्यांनी आदर्श राहावं, देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी काम करावं। सर, सामाजिक काही कार्य पुरस्कार म्हणून देतात वैयक्तिक समाजभूषण म्हणून पुरस्कार आहे। जे समाजात झिजले, ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, अशा परिवारातल्या, समाजातल्या अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी समाजभूषण म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे। सर, या पुरस्कारासाठी समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान असं करणार आहे की आपले जे प्रश्न आहे, अडीअडचणी ज्या आहेत, त्या अडीअडचणीसाठी समाज संघटित व्हा आणि आपल्या अडीअडचणी आणि समाजाचा विकास एकोपाने, एकजुटीनं होतो। आणि त्याचं प्रतीक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारे शिवराणा सेवा संघ आणि समिती यांच्यातर्फे अशी सेवा आहे। आम्हाला सहकार्य करा। अनेक कामं जसे मंत्रालय असेल, आम्ही मिटिंगला जातो, समाजाच्या अडचणी सोडवण्याचा आग्रह करतो। आताच माननीय पालकमंत्री यांनी LPC UPC या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या स्टडीसाठी 1 कोटीची घोषणा या ठिकाणी केली या कार्यक्रमात। सर, दरवर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय आव्हान करणार विद्यार्थ्यांसाठी? पुढच्या वर्षी ही संख्या अधिक वाढेल आणि गुणवंत चेहरे दिसतील। पालकमंत्री म्हणल्याप्रमाणे समाजातून कलेक्टर झाले पाहिजेत, समाजातून पोलीस आयुक्त झाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजेत, अशी ते त्यांनी पालकमंत्र्यांनी आशीर्वाद दिला। खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे। आणि तुम्ही सर्व पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे समाज अशा पद्धतीनं उन्नत होतो, प्रगत होतो आणि खऱ्या अर्थानं त्याचा आनंद शिवराणा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळतो। तुमच्या कार्यकारिणीमध्ये आणखी कोण पदाधिकारी त्यांची आमच्या अधिकाऱ्यामध्ये कार्यकारिणीमध्ये आहे भरतसिंग काका गुणावत आहे, भोरासिंग राजपूत आहे, ॲडव्होकेट या ठिकाणी सुभाष कुपर्डे, अंजलीताई मॅडम आणि या ठिकाणी आनंद वारवाल, भावसिंग बैनाडे, शिवसिंग कोकण असे अनेक कार्यकर्ते, नारायण मेहर आहे, असे अनेक कार्यकर्ते आहेत। सचिन देवरे, शिवराणा व्याख्याते आहे।
जळगावहून आलो आहे. खरं म्हणजे आज शिवराणा संघाच्या वतीनं जो पुरस्कार सोहळा गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्यामध्ये नुसतं फक्त पुरस्कार देणं नाही तर विचारांची देखील मेजवानी उपस्थितांना मिळाली पाहिजे. त्याचबरोबर महाराणा प्रतापांचा इतिहास ऐकायला मिळाला पाहिजे. त्या हेतूनं या व्याख्यानाचं आयोजन आज संघटनेच्या वतीनं केलेलं होतं. त्या व्याख्यानासाठीच आज मी संभाजीनगरमध्ये आलो होतो. अतिशय छान असा कार्यक्रम झाला. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप संघटनेनं दिली. त्यामुळे समाजातील तरुणांना एक नवीन उमेद मिळाली हे मात्र निश्चित आहे. तुम्ही जळगावहून आलात सर, जळगावचे काही विद्यार्थ्यांचा काही सत्कार वगैरे इथे झाला? जळगावचेच नाही तर जवळजवळच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथं विद्यार्थी आलेले आहेत. समाजातील नामवंत व्यक्ती आलेले आहेत की ज्यांना समाजभूषण पुरस्कार सोहळा मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, विचारू शकता, आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेली मंडळी इथं उपस्थित आहे. हा भरगतचा असा दिवसभर कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमानंतर भोजनाची देखील व्यवस्था संघटनेतर्फे समाज बांधवांसाठी सर्वांसाठी केलेली आहे. सर आपलं नाव सांगा. सचिन देवरे सर, पाचोरा. युवा अध्यक्ष कल्पेश ताटू, तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी उपाध्यक्ष. आज हा जो कार्यक्रम दिसतोय आपल्याला, या कार्यक्रमामध्ये राजपूत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही भव्य दिव्य असा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांचाही आपण विविध प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सर्व समाजभूषण जे समाजातील सर्वोच्च कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी समाजभूषण पुरस्कार आपण इथे आयोजित केलेला आहे. आता किती विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे? जवळपास 167 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे झालेला आहे. आणि तसेच जवळपास 20 समाजातील नामवंत समाजसेवकांचाही सत्कार इथे सोबत झालेला आहे. काय आव्हान करणार सर तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना? समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करावे हीच अपेक्षा या कार्यक्रमातून आम्ही व्यक्त करतो.